लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की डायमंडचा जो वेंडर आहे तो पकडला गेलेला आहे आणि याचं अद्वैत कलाला पूर्ण श्रेय देतो आणि म्हणतो की तिच्या प्रयत्नांमुळेच हे सगळं झालेलं आहे आणि आपल्याला आता हे बघणं गरजेचं आहे की तो जो आहे तो सगळं अग्री करेल, अदरवाईज मग जर त्यांनी अग्री नाही केलं तर प्रॉब्लेम होईल. पण इकडे त्यांना पूर्ण खात्री असते की पोलीस जे आहेत ते त्याच्याकडनं सगळं वधवून घेतील आणि अद्वैत या सगळ्यात न सुटेल. परंतु काय होईल आणि काय नाही याची गॅरंटी कोणीच देत नसतं आणि राहुल आणि रोहिणीला याचं टेन्शन असतं की तो वेंडर यांचं नाव तर नाही घेणार ना. परंतु अद्वैत आणि कला एकमेकांच्या सोबतीने ठामपणे उभे असतात. इकडे आजोबा अनामिकाला रूममध्ये बोलवतात आणि म्हणतात की सोहम कुठं आहे हे तुला माहिती असलं पाहिजे आणि आपल्या संसाराकडे लक्ष दे. तो सांगत नसला तरी तू त्याला विचारलं पाहिजे आणि तो आल्यानंतरच आता मी याच्याबद्दल तुला सविस्तर विचारेन. हे ऐकल्यानंतर तिला चांगलाच चान्स भेटतो आणि ती त्याच्या मित्राला मेसेज करून सांगते की आज कसल्याही हालतीत सोहमला दारू पाजायची आहे आणि ती फोन ठेवून देते. इकडे आजोबा बसलेले असताना तिकडनं जो आहे तो अद्वैत येतो आणि ते दोघं चर्चा करतात की आपल्याला इम्पॉर्टंट सगळ्या गोष्टींबद्दल रूममध्ये जाऊन चर्चा केली पाहिजे. इकडे जो सोहमला दारू पाजवतो अनामिकाचा मित्र आणि तिला मेसेज करून सांगतो, परंतु तिला कलाच्या समोर जर तो दारू पिऊन आला तर वळण वेगळं भेटेल म्हणून कलाला ती रूममध्ये पाठवून देते आणि तिच्या आईसोबत ती तिथे वाट बघत थांबते. आणि तेवढ्यातच सोहम तिथे दारू पिऊन येतो आणि हे सगळं चित्र बघून त्याच्या आईला खूप जास्त धक्का बसतो आणि अनामिकाला जे हवं असतं तेच झालेलं असतं आणि ती तिथेही त्याची सहानुभूती मिळवण्यासाठी सोहमला आधार द्यायचा नाटक करते आणि म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका, मी त्याला रूममध्ये घेऊन जाते असं म्हणून रूममध्ये घेऊन जाते. इकडे कला टेन्शनमध्ये असते तर अद्वैत विचारतो की काय झालं. यावरती ती म्हणते की सोहमचं आजचं वागणं मला काहीच कळालेलं नाही आणि तू मोठा भाऊ असल्याच्या कारणाने त्याच्याशी नीट बोल. त्यावरती अद्वैत म्हणतो की हे सगळं निस्तरल्यानंतर मी त्याच्याशी व्यवस्थित बोलतो. ती ठीक आहे म्हणते आणि त्याच्याशी काही वाद नाही घालत. तर अद्वैतला जे आहे तिच्यासोबत आर्ग्युमेंट करायला किंवा जे हसी खेळीचं त्यांचं वातावरण आहे ते हवं असतं आणि ते छोटीशी आर्ग्युमेंट करतात आणि त्यानंतर कला झोपून जाते. इकडे कोर्टामध्ये जो आहे वेंडर आलेला आहे आणि पोलीस जे आहे त्याला तिथे उपस्थित करतात आणि त्यानंतर जो अद्वैतचा वकील आहे तो त्याला प्रश्न विचारायला लागतो आणि म्हणतो आत्तापर्यंत तुझ्याकडनं जे पण डायमंड्स घेतले त्याची खात्री करून ते पुढे विकायचे आणि आत्तापर्यंत असं काहीच नाही झालं आणि अचानक डायमंड्स खोटे कसे निघाले आणि तू जर काही अग्री नाही केलं तर मग आम्हाला काहीतरी वेगळी ॲक्शन्स घ्यावी लागतील. बराच वेळ तो हे सगळं काहीच अग्री करायला तयार नसतो आणि जो अपोजिशनवाला वकील असतो तोही म्हणतो की तुम्ही असे खोटे आरोप आमच्या वेंडरवरती करत आहात. परंतु जो अद्वैतचा वकील असतो तो म्हणतो की आम्हाला नक्कीच खात्री आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये गफलत केलेली आहे, कारण तुम्ही 15 दिवस जेव्हा ही सगळी केस चालू होती तेव्हा तुम्ही पळून गेला होतात. जर तुम्ही काही केलेलं नसतं तर तुम्ही इथून पळून गेलेच नसता आणि त्या दिवशी मार्केटमधनंही तुम्ही पळायचा प्रयत्न केलात आणि जो व्यक्ती खोटा असतो तोच हे सगळं करतो आणि त्यानंतर तो जो वेंडर आहे तो ॲक्सेप्ट करतो की हो मीच हे सगळं गफलत केलेली आहे आणि मीच चुकीचा आहे. यावरनं अद्वैत चांगलाच सुटतो आणि त्याच्यावरची केस मोकळी होते. हे ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो कारण अद्वैत या सगळ्यातनं सुटतो. पण मोठा प्रश्न असतो की त्याला या सगळ्यामध्ये कोणी साथ दिलेली आहे, कारण आत्तापर्यंत जो व्यवस्थित काम करत असतो तो अचानक असा धोका देणं म्हणजेच अपोजिशनवाल्यांनी कोणीतरी हे केलेलं असणं शक्यता असते. परंतु तो वेंडर दुसरं कोणाचंही नाव न घेता सांगतो की हे फक्त त्यांनी एकट्यानेच केलेलं आहे, कारण जे राहुल आणि गौरव असतात त्यांनी सांगितलेलं असतं की आम्ही तुला खूप सारे पैसे देऊ आणि तू आमचं नाव नको घेऊ आणि कारण तो त्यांच्या विरोधात गेला तर सुटल्यानंतरही त्याला काही बिझनेस मिळाला नसता, कारण चांदेकरांसोबत त्यांनी असं केल्यामुळं चांदेकरांचा बिझनेस त्यांनी गमावलेलाच असतो. त्यामुळे ते जे गौरव आणि राहुल आहेत यांचं कोणाचंही नाव न घेता तो पूर्ण ब्लेम स्वतःवरती घेतो आणि जो कोर्ट आहे तो अद्वैतला जो निर्दोष सिद्ध करतं. अद्वैत खूप खुश होतो आणि कलाला सगळं मनातलं मनमोकळेपणाने सांगतो. कला विचार करते की इथे सगळेच जण जमलेले आहेत, पूर्ण फॅमिली आहे, परंतु राहुल नाही आहे
घरातले सगळेच अद्वैतला कॉंग्रॅट्स करतात, कारण खूप दिवसापासून जी केस चालू होती ती आता मोकळी सुटलेली असते. पुढच्या भागात काय होणार? धन्यवाद.